कोणाची सिद्धी करायची आहे विषयाची. त्याच्यात पूर्व पक्ष उत्तर पक्ष. अधिकाराचा पूर्व पक्ष कसा आहे, अनुवाद करता आला पाहिजे. तर गेल्या वर्षी अनुवाद करायचा नाही पूर्व अधिकाऱ्यावरती पूर्व पक्ष कसा आहे म्हटलं. अधिकारी संभवत नाही सांगताय. कारण वर्तमान जगत निवृत्तीची कोणाली इच्छा आहे, ब्रह्मप्राप्तीची सुद्धा काय नाही. का नाही सांगायचं. त्रिविध दुःख नाश 3 प्रकाराने होत असतो. 3 प्रकारचं दुःख आहे. कोणते 3 प्रकार? कोणत्या कारणाने निवृत्त होतात? अरे कोणत्या कारणाने निवृत्त होतात? किती ऐकलं, घरी जाऊन वाचत जाणं. पहिलं दुःख कोणतं आहे? अज्ञात, शुद्धादृशा वगैरे, भुकेच्या याने कोणतं अन्न वगैरे आदी करून कोणतं दुःख निवृत्त होते? आधी भौतिक, आधी दैविक. पाहुण्यात झालं. म्हणून कारणचं वर्तमान जगत निवृत्तीची काय नाही, इच्छा नाही. दुःखाची निवृत्ती आहे. पुढे ब्रह्मप्राप्ती. शास्त्रावरून सत्संगतीवरून ब्रह्म हे सुखरूप आहे वगैरे ऐकून ब्रह्मप्राप्तीची काय होते? मग इच्छा होते नाही का. ज्याला ब्रह्माच माहिती नाही तो त्याची प्राप्ती करून घेण्याची इच्छा करीत. अगोदर माहिती पाहिजे ना, परोक्ष ज्ञान पाहिजे ना. म्हणून ब्रह्मप्राप्तीची सुद्धा काय नाही. मग इच्छा कशाची आहे? विषय सुखाची. विषय सुख कशात नाही. म्हणून मोक्षाची काय नाही, साधनामध्ये काय नाही. मग ग्रंथ काय आहे? पूर्व पक्ष करता आला पाहिजे. तुम्हाला अनुवाद करता आला पाहिजे. काय आला पाहिजे? वाचण्यात जागा करून जोडे. सिद्धी कशी करून दाखवली? तरी दुःख नाश लौकिक रुपयाने जरी झालं तरी कोणती निवृत्ती? अपेक्षा कोणती आहे? मग कारण वर्तमान जगत निवृत्तीशिवाय बरं का लोकांची निवृत्ती होऊ शकत. उदाहरण कशाचं दिलं? नारद किती शिकला होता? संस्थेच्या पहिल्या वर्षात बसला होता का? दुःख निवृत्ती करता कोणाला शरण गेला? त्याने कोणता उपदेश केला? बटाटा वडा कसा खायचा? शेवटी तो काय शोक राहील त्याला. मग त्याच्यावरती थोडे विकल्प काय करायचे? विषय सुखाची इच्छा आहे सर्वबद्दल. विषय सुख अनेक दुःखाने काय विषय सुखे अनेक दुःखाने काय विषय साधायची मिळते का? तुम्हाला दुकानात जातं का फुकट माल मिळतो का? मग अनेक दुःखाने कसं आहे ते. म्हणून विषय सुखाची इच्छा करीत. कोणत्या सुखाची? ब्रह्मसुखाची. मग कोणीच अधिकारी नाही का? कोणीतरी अधिकारी आहे. मग त्याच्याकरता तीन प्रकार केले, नाही 4 प्रकार. कोणते 4 प्रकार केले?
कोणाचं लक्षण काय आहे? पाणी कमी पितो, दारूच जास्त पितो, कोणाचं लक्षण आहे? इथं आला कीर्तनाला जात नाही, तमाशाला गेल्याशिवाय फुकट तमाशा पाहता येतो का? पैसे द्यावे लागले आहे का नाही? कीर्तनकार विचार सगळा आनंदात सांगतो, आणि हा काय करतो? कीर्तनाच्या बाईचा काय पाहतो? बाईला पाहतो का तिचा नाच पाहतो? कशा हा कुठे वारकरी शिक्षण संस्थेचा अधिकारी होता का? अरे काय तुला पामर म्हणायचा, विषय जिज्ञासू. याच्यातून हे होण्याची इच्छा करतो नाही का? कायमी उद्धार कोण? मोक्ष. मोक्ष या ग्रंथाचा काय आहे? मुक्त वाक्य समाप्त झालेलं आहे. असे अधिकाराची काय करून दाखवली? आता कोणतं? आता विषयाची सिद्धी. विषयाची सिद्धी का होत नाही? आपल्याला जीव ब्रह्माचं काय करायचं आहे? म्हणजे जीवाची अवच्छेदक सांगायची. जीवाच्या ठिकाणी पंचक्लेश आहे. कोणते पंचक्लेश आहे? अविद्या कशाला म्हणतात? बरोबर आहे का? अविद्या अस्मिता म्हणजे अद्या, विस्मता, राग, द्वेष, अनाभिनिवेश. कोणाच्या पाठीमागे क्लेश? ब्रह्माच्या ठिकाणी जीव एक आहे का? आनंद आहे. ब्रह्म किती आहे? जीव परिच्छिन्न आहे, ब्रह्मव्यापक आहे. विरुद्ध धर्म असल्यामुळे गाढव घोडं होऊ शकत, तसा जीव ब्रह्मरूप होऊ शकत. आता जरा सिद्धांत आहे ना, पूर्वपक्ष चाललेला आहे. ते म्हटलं तरी तुम्ही वेदांती लोक जीव ब्रह्माचं ऐक्य करणार. त्याच्यात जीवाची व्याख्या सांगितली, काल होऊन गेलेली. कोणती व्याख्या आहे जीवाची? तीन मिळून काय होतं? बुद्धी, बुद्धी अधिष्ठान, आणि त्या बुद्धीमध्ये पडलेला जीवाचा तीन मिळून काय होतं? हे बुद्धी अधिष्ठान चैतन्य आहे ना, त्याला साक्षी असं म्हणतात. साक्षी आत्मा, तंपट, लक्ष वगैरे हे करून त्या तुम्ही वेदांती लोक जो साक्षी अधिष्ठान चैतन्य आहे तो ब्रह्मरूप आहे. काय? मी यालाच म्हणायचं जीव ब्रह्म ऐक्य. असं कोण तुम्ही म्हणाल आलं का? पण ते आम्हाला मान्य नाही. का नाही? आत्मा नावाची वस्तू कोणी मानत? मानते का कोणी? दिसतो का आत्मा साक्षी? वंद्यापत्र दिसतो का? मग आहे का वंद्यापत्र? वंद्यापत्र जसा नाही तसा साक्षी तुमचा आहे. म्हणून साक्षी ब्रह्मरूप आहे असं तुम्हाला म्हणता येणार. मग रक्षणभर मानला साक्षी, काय मानला तरी तो एक मानता येणार नाही. बुद्धी जशी प्रत्येक जीवाच्या ठिकाणी एक आहे का अनेक आहे? नाही करे. तसा साक्षी सुद्धा प्रत्येक जीवाच्या ठिकाणी भिन्न भिन्न आहे. मग आता जीव तेवढे साक्षी झाले, किती झाले? ब्रह्म किती आहे? दोचा ऐक्य संभवू शकत नाही. बरं का? पूर्व पक्ष आहे. कोणता पक्ष आहे? पुढे उत्तर द्यायचा ते क्रमाने देवाचा आहे.
दुसरे असे की वेदांत मतात सुखदुःखे साक्षी भाष्य आहेत म्हणणे म्हणजे सुखदुःखे साक्षी जाणतो असा साक्षी भाष्य या शब्दाचा अर्थ आहे. वेदांतामध्ये आपल्याला सुखदुःख होतात ना, आहे का? प्रतिकूलापासून दुःख आणि अनुकूलतेपासून सुख, असं दोन्ही धर्म आहे. एखादा कीर्तनकार आहे, त्याने कीर्तन केलं, वा म्हणला काय सुंदर कीर्तन केलं, उठूच्याच वाटत नव्हतं, संपवून टाकलं तुम्ही लवकर. कीर्तनकाराला काय होतं? सुख होते का नाही? अंदाज त्याला म्हणलं काय कीर्तन केलं, बोर कीर्तन, मला वाटलं उठून जात वाटत नव्हतं. कोणता झालं सुख आणि आहे का नाही? त्याचं प्रकाशन कोण करतं? साक्षी. म्हणून वेदांतशास्त्रामध्ये सुख आणि दुःख साक्षी भाष्य, म्हणजे साक्षी त्याचं काय करतो? प्रकाशन करतो. वाचा. आणि वेदांताच्या सरणीप्रमाणे तो बरोबरही आहे. कारण अंतःकरणाच्या ठिकाणी असणारी सुखदुःख धर्म हे अंतःकरण वृत्तीस किंवा चक्षुरादी ज्ञानेंद्रियास कळणे शक्य नाही. तेव्हा जो साक्षी आहे तो सुखदुःखाचं काय करतो? प्रकाशन करतो. सुखदुःख हे कोणाच्या ठिकाणी? अंतःकरणाच्या ठिकाणी. सुखाकार आणि दुःखाकार अंतःकरण होत असते. तेव्हा हे दोन्ही धर्म अंतःकरणाचे आहे. सुख आणि अलीकडच्या काळात नाही का सुख कमी आहे आणि दुःखच काय आहे? शेतकरी लोक यावर्षी सुख कमी काय आहे? हे सगळे अंतःकरणाचे धर्म आहे सगळे. आणि त्याचं प्रकाशन साक्षी करत असतं, म्हणून त्याला साक्षी भाष्य असं म्हणतात. पुढे ज्ञानाची साधने ज्ञानेंद्रिये किंवा अंतःकरण वृत्ती एवढीच आहेत. हे पहा, तेव्हा ज्ञान घेण्याची साधने साक्षी भाष्य म्हणजे साक्षी प्रकाशन करतो. इंद्रिय का करीत नाही? त्यावेळी ज्ञानाची साधन आहे. 5 ज्ञानेंद्रिय. कर्मेंद्रिय ही क्रियेची साधन आहे. ज्ञानाची साधनं कोणती? 15व्या अध्यायामध्ये आहे. गीतेच्या 15व्या अध्यायात आहे. श्लोक म्हणाले कशा साधन आहे? ज्ञानाची साधन आहे. नैषोत्तम चक्षुस्पर्शनांचे रसनम ग्रहण अधिष्ठाय मनुष्याय आहे का रे गीतेमध्ये? बरं, क्रियेची साधनं नाही सांगताय. अरे क्रियेची साधनं नाही माहिती. हात कशाचं साधन आहे? घेण्यात देण्याचं कार्य कोण करते? आणि चालण्याचं हात करते का? नाही सगळे कशाची काय साधन आहे? क्रिया समजते काय? याला क्रियेची साधनं म्हणायची. रजोगुणापासून होतात. आणि अंतःकरण, डोळा, कान वगैरे सगळी ज्ञानाची साधनं आहे. याच बरोबर 11 साधन आहे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 आणि 1 मन. किती झाले? हे सुखदुःखाचं प्रकाशन करू शकत. मग कोण प्रकाशन करतं? कळतं ना आपल्याला सुख आणि दुःख. मग साक्षी प्रकाशन करतो. बरं का? मग आता जीव एक आहे का अनंत आहे? मग साक्षी किती झाले? आहे का रे? आणि जीव किती आहे? तेव्हा अनंत साक्षीचं ब्रह्माशी ऐक्य होऊ शकत. तुमच्या विषयाची काय होत नाही. अच्छा, कर्मेंद्रिय तर ज्ञानाची साधने नाहीत, ज्ञानेंद्रिय ज्ञानाची साधने आहेत. कर्मेंद्रिय ही क्रियेची साधन आहे. मनुष्य म्हटल्यानंतर त्याला ज्ञान असते आणि क्रिया असते. तेव्हा क्रियेची साधन. एखाद्याने पेढा वाटत बसला, पेढा पाहिल्यानंतर
कोणाच्या द्वारा कळाला तो? ज्ञानेंद्रिय आहे ना, तो डोळा आहे, ज्ञानेंद्रिय आहे ना. आंधळ्या माणसाला डोळा नसतो, त्याला ओळखायला एक काठी असते बघा तिथे. त्या काठीवरून ओळखायचं हा काय असला पाहिजे. पाहण्याचं इंद्रिय कोणतं आहे? आणि कानाचं नाही का? सगळ्या इंद्रियांनी काम केलं पाहिजे ना. काय काय माणसाची इंद्रिय सत्तेज असतात, लांबचं दिसते काही लोकांना, आणि काही लोकांना काही दोष असला तर जवळच आहे, काय होत नाही. ऐकण्याचं सुद्धा आहे. एखाद्या माणसाला तोप जरी टाकली तरी सुद्धा त्याला ऐकायला येत नाही, आणि एखाद्या माणसाला मुंगीच्या पायातून ऐकायला येतं. त्यांचे पांडुरंग बाबा थोडा जरी एखादा माणूस चालत गेला, दुपारच्या वेळेत ते झोपले असले, थोडा आवाज झाला तरी झटकन जागे पाहिजे बा, आणि 2-4 शिव्या हसडायचे तुला. पाड म्हणला गॅलरी. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आणि एक मन म्हणून 11 साधनं जीवाच्या जवळ आहेत. काही क्रियेची तर काही हे बरं का सुखदुःखाचं प्रकाशन करू शकत. सुखदुःखाचं झाल्याशिवाय राहत नाही. मग सुखदुःखाचं प्रकाशन कोण करते? साक्षी. मग साक्षी ज्या अर्थ करते ते साक्षी एक आहे का? जितके जीव तितके काय ब्रह्म किती आहे? म्हणून जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य होऊ शकत नाही. पडेल पण ती इंद्रिये शरीराच्या आत असणाऱ्या अपंचीकृत भूतकार्य अंतःकरणास किंवा इंद्रियास जाणत नाहीत. फक्त स्थूल शरीर किंवा बाह्य जड पदार्थ म्हणजे पंचीकृत महाभूतापासून झालेले विषय यातील आपापल्या विषयासच जाणतात. मुळे ज्ञानेंद्रिय वगैरे आहे हे आपल्या विषयाला जाणतात. बरं का? रसनेंद्रिय कशाला जाणते नाही सांगता येत. जीभ कशाला जाते आहे का? प्रत्येकाचा आहे ना. फुलामधला सुगंध कोण जाणते? सुखदुःखाला जाणते का? सुखदुःखाला जाणू शकत नाही. मग सुखदुःखाला कोण जाणतो? साक्षी आहे का? जेवढे जीव असेल तेवढे सगळे साक्षी आहेत. अनेकत्व धर्म असलेला साक्षी एकत्व धर्माच्या ब्रह्माशी जो एक रूप होऊ शकत पडेल. म्हणजे श्रोत्र शब्दास, त्वचा स्पर्शास, चक्षु रूपास, जिव्हा रसास आणि घ्राण गंधास जाणते. प्रत्येक शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. शब्द स्पर्श रूप रस रस नावाचा विषय त्याला कोण जाणते? रसनेंद्रिय त्याला जीव जाणते. हाताला कळते का आपल्या गोड आणि कडू? मग कोणाला कळत असे? एखाद्या वेळा फसगत होते ना. मिठाई पांढरं असते, साखर काय असते? बाई चहामध्ये ते साखर आहे असं समज असते, मीठ आणि समजते, कशात टाकते आणि चहा कोणाला देते? जावई व्हायला. जावई बांधवाने थिट्टा करता का? मला चहा देता का? आणि काय देता? म्हणून प्रत्येक इंद्रिय आपापल्या विषयाला जाणते, दुसऱ्या विषयाला जाणत ते सुखदुःखाला जाणत नाही. पुढे त्यापैकी त्वचा व चक्षु ही 2 इंद्रिये आपापल्या विषयास म्हणजे स्पर्श स्वरूपास जाणून त्यांच्या आश्रयासही जाणतात. 2 इंद्रिय मात्र एक स्पर्श आणि दुसरं कोणतं आहे? दुसरं कोणतं आहे? चक्षु. विषयालाही जाणते ना आश्रयालाही जाणते. 2 इंद्रिय बाकी हे पाहिजे का? स्पर्श विषय मऊ गादीलाही जाणते, मऊपणालाही जाणते.
फक्त दोनच विषय, बाकीचे इंद्रिय जाणू शकत नाही. पुढे त्वचा आपल्या मृदू व कठीण स्पर्शात जाणून ते मृदू कठीण धर्म जे तक्क्या व दगड यावर असतील त्यासही जाणते. मग असं आश्रयाला जाणते आणि विषयालाही जाणते. दोन इंद्रिय, बाकीची इंद्रिय आपापल्या विषयाला जाणतात, आश्रयाला जाणू शकत नाही. पुढे त्याचप्रमाणे चक्षुही नीलपितादी रूपास जाणून त्याचा आश्रय जे घटपटादी यासही जाणते. हे पहा, कोणता चक्षुरा एखादा खांब असला, रंग दिला असला, त्या खांबाला जाणते आणि त्याच्या रंगालाही काय करते जाणते. रंग कोणावर आहे? खांबावरती. खांब झाला आश्रय, रंग झाला विषय. त्या खांबाच्या ठिकाणी खांबाला जाणते आणि त्याच्या रंगालाही जाणते. फक्त कोणतं? दोनच इंद्रिय, बाकीचे इंद्रिय आपापल्या विषयाला जाणतात. पुढे आपल्या गुणास जाणून त्याच्या आश्रयासही जाणण्याचा विशेष धर्म या दोन इंद्रियात असला तरी कोणत्याही इंद्रियाला अंतःकरणास जाणण्याची योग्यताच नाही. बघा, हे सगळे जे इंद्रिय असले तर आपापल्या विषयाला जाणतात. अंतःकरणाला जाणण्याची शक्ती यांच्यामध्ये नाही. आपापल्या विषयाला जाण. कल्पना करा, एखादा डोळा आहे आणि डोळ्याच्या शेजारी कोण आहे? डोळा तर आजारी पडला आणि डोळ्याने कानाला विनंती केली, म्हटलं आमचं काम थोडंसं तुम्ही काय करा. पण डोळ्याचं काम कोणतं आहे? पाहणे. कानाचं काम. मग डोळा म्हणायला लागला, म्हटलं आमचं काम करा, म्हणजे कानाला म्हणलं आम्ही जरा काम आहे जातो. मग पाहण्याचं काम करा. कोणाला सांगितलं आहे? जमतं का? मग तर काम म्हटलं मग फक्त एकाच विषयाला जाणतो, म्हणजे शब्दाविषयी. एका शब्दाविषयाशिवाय दुसऱ्या इंद्रियाचं कोणतंच काम दुसरी इंद्रिय जाणू शकत, फक्त आपल्या विषयाचं ज्ञान करतात. पुढे मन अंतःकरणाच्या ठिकाणी असणाऱ्या सुखदुःखादी धर्मास इंद्रिय जाणत नाही. इंद्रिय काय करतात? जे आणखी सुख आणि दुःख होत असतं, अनुकूलामुळे सुख, प्रतिकूलामुळे दुःख, या अंतःकरणाच्या ठिकाणी असणाऱ्या सुखदुःखाला इंद्रिय कोणतंच जाणू शकत. पुढे हे निराळे सांगण्याची जरुरी नाही. आता अंतःकरणाची वृत्ती सुखदुःखास जाणत नाही एवढे सांगावायचे आहे. इंद्रिय जाणत नाही. 5 ज्ञानेंद्रिय हे आपल्याजवळ साधन आहे. 5 कर्मेंद्रिय हे जाणू शकत नाही सुखदुःखाला. एक दुसरं काय? अंतःकरणाची वृत्ती. अंतःकरणाची वृत्तीसुद्धा सुखदुःखाला जाणू शकत नाही. साधन आहे ना, वृत्ती साधन आहे का? वृत्तीचा संबंध आल्याशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. दृष्टांत आहे, तुम्ही जर या ठिकाणी बसले असले, आमची वृत्ती दुसरीकडे असेल तर त्याला ज्ञान होत नाही. वृत्तीचा संबंध यावा लागतो. इथे जरी मनुष्य एखादा श्रवणाला बसला, मनामध्ये भलते विचार असेल तर बुवा काय सांगते याचं काय होत नाही ज्ञान होते का? तुला तुमच्या गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण ज्ञान सांगत होते अर्जुनाला. त्याच्या मनामध्ये दुसरेच विचार होते बघा. आणि त्याला कुठे समजलं? पुन्हा 8व्या अध्यायात म्हटलं, पुन्हा सांगा मला. बरोबर, वृत्तीचा संबंध त्या इंद्रियाच्या द्वारा वृत्ती जात असते. तुमच्या 4थ्या तरंगामध्ये सांगतो, कोणीतरी ग्रस्त जोडपं, आमचे यजमान, त्याची जेवणाची वेळ झाली. त्या मुलाच्या आईने सांगितलं, म्हटलं जा तुझ्या वडिलाला जेवायला बोलावून घेऊन ये. तो निघाला बघा. त्याचा बाप पत्ते खेळत बसला होता. काय खेळत? पोरगा कीर्तन ऐकतो, बाप काय खेळतो अलीकडे. त्या पोराला विचारलं, म्हणलं तुला इतकं ज्ञान कुठून आलं? म्हटलं वारकरी शिक्षण संस्थेचं. दृष्टांत तो सांगतो, म्हटलं बाबा तुम्हाला आई कोण हाका मारतो, नाही जेवायला बोलावते. त्याची वृत्ती कुठं गुंतलेली आहे?
कुठे गुंतलेली आहे. कसं पाहतो बघा. आणि पुराण कसं तर मुलगा असा उभाच राहतो. आणि पुढे मग खेळ संपला म्हणजे मग मुलाला म्हणतो, बाळू भूक केव्हा आला असं घ्या बघा. आतापर्यंत काय भूक पाहत होता का? पूर्वी खूप काही नव्हतं. पूर्वी काही नव्हतं. वृत्तीचा संबंध नव्हता. बाळ जरी उभा आहे तरी वृत्तीचा काही नाही. वृत्ती कुठं गुंतलेली आहे. आणि आता वृत्तीचा काय. वृत्तीचा संबंध आल्याशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. टिळे चोरी आहे त्या दुसऱ्या विसर. वाद्य वाजती परी नायके. इथे तरी काय एखाद्या पोराला बाबा पुन्हा सांगा की अरे का नाही म्हणलं मला डुलकी येत होती. इथं असूनही झोप घेणाऱ्या माणसाला कुठं ज्ञान होते का? ज्ञानाकरता कशाची आवश्यकता आहे? वृत्तीची आवश्यकता. नाहीतर काय होत नाही. वृत्तीचा संबंध यावा लागतो. म्हणून ही वृत्ती ज्ञान करून देण्याचं साधन आहे. त्याला अंतःकरण वृत्ती म्हणतात. ती अंतःकरण वृत्ती सुखदुःखाला का जाणत नाही ते सांगायचं पुढे. ज्याप्रमाणे अग्नीच्या ठिकाणी असणारी दाहकता ही अग्नीची वृत्ती आहे. ती आपला आश्रय जो अग्नी त्याहून भिन्न पदार्थास दाह करते, त्याप्रमाणे अंतःकरणाची वृत्ती आपले अधिष्ठान जे अंतःकरण त्याहून भिन्न पदार्थास जाणते. अग्नीच्या अग्नीला जाळतो का? मग कोणाला जाळतो? आपल्या भिन्न पदार्थाला जाळतो. स्वतःला जाळत नाही. त्याप्रमाणे वृत्ती स्वतःला जाणत भिन्न पदार्थाला जाणते. आणि ती वृत्ती कोणाची? अंतःकरणाची. म्हणून ती वृत्ती अंतःकरणाला जाणू शकत नाही. अंतःकरणाहून भिन्न पदार्थाला जाणते. पुढे आपले अधिष्ठान जे अंतःकरण त्यास जाणत नाही. डोळ्याला काय करू शकत नाही. हे बघ डोळा कोणाचा आहे? आपला. दिसतो का आपल्याला? मग केव्हा दिसतो? त्या आरशाचा उपयोग आहे. डोळा कोणाचा आहे? मग दिसतो का आपल्याला? मग डोळा असून सुद्धा आपलं जायला गंधाचे लावलेलं आहे. कपाळाला कपाळ कोणाचं आहे? मग आरशाची आवश्यकता काय? आपलाच इंद्रिय आपल्याला विषय होऊ शकत का बरं म्हटलं? तो अत्यंत जवळ आहे म्हणून. हाताचं ज्ञान का होते? ते आपल्या हाताहून आपल्या याच्यातून दूर आहे. काय नाही का? नाकाचं ज्ञान कुठे डोळ्याला होतं का? कारण ते अत्यंत काय आहे आणि दूरच्या पदार्थाचं ज्ञान होत असतं. त्याचं सुखदुःख आहे अंतःकरणाच्या अगदीच जवळ आहे का? म्हणून वृत्ती त्याला जाणू शकत. अंतःकरणाची वृत्ती अंतःकरणाच्या ठिकाणी असणाऱ्या सुखाला आणि दुःखाला अत्यंत जवळ असल्यामुळे जाणू शकत. काजळ असते ना, बाया मुलाला काजळ लावतात. मग डोळ्याला काजळ लावलेला डोळा काजळाला पाहू शकतो का? मग त्याप्रमाणे अंतःकरणाची वृत्ती अंतःकरणाच्या ठिकाणी असणाऱ्या सुखाला आणि दुःखाला जाणू शकत. मग कोण जाणते? साक्षी जाणतो. आणि तो साक्षी एक म्हणता येत नाही. साक्षी किती? ब्रह्म किती? मग जीव आणि ब्रह्माचं काय होत नाही. शिवाय जी वस्तू वृत्तीच्या अत्यंत समीप असते तिलाही अंतःकरण वृत्ती जाणत नाही. जसे डोळ्यातील काजळ डोळ्याच्या वृत्तीशी अत्यंत समीप असल्यामुळे डोळ्यांची वृत्ती काजळास जाणत नाही. त्याच जो अगदी अत्यंत जवळ असेल त्याला जाणू शकत नाही. काजळ कुठे आहे? डोळ्याच्या. मग डोळा पाहू शकतो का? का पाहू शकत नाही? हाताला का जाणते? दूर आहे. दूरच्या पदार्थाचं वृत्ती तिथपर्यंत जाते. आणि स्वतः स्वला काय होत नाही, विषय होत नाही.
अंतःकरणाच्या ठिकाणी असलेले सुख आणि दुःख हे अंतःकरणाची वृत्ती जाणू शकत नाही. 5 ज्ञानेंद्रिय जाणू शकत नाही. अंतःकरणाची वृत्ती काय करू शकत नाही. मग जाणते तरी कोण? सुखदुःखाचं ज्ञान झाल्याशिवाय सुखदुःखाचं ज्ञान होतं आपल्याला. एखाद्या माणसाला म्हटलं काही गप्पा मार, काय मूर्खासारखा बरोबर करतो, त्याला मूर्ख पण काय बरोबर, मला मूर्ख म्हणतो, हा नको म्हणतो. दोन्ही धर्म आहे ना. काय म्हणलं नाही का, चाल म्हणतो का ओरडतो म्हणलं, असं म्हटलं त्याला चाल म्हणणाऱ्याला काय होतं नाही का. आणि एखाद्याला म्हटलं काय गोड चाल म्हटली, माणसाची छाती फुगलीच. एका बोलण्याने सुख आहे आणि एका बोलण्याने काय हे कोणामुळे कळतं? साक्षी. आणि तो साक्षी एक नसून काय, जेवढे जीव तेवढे काय, आणि ब्रह्मा किती आहे, आणि एक अनेक साक्षीचं एका ब्रह्माचे ऐक्य होत. तुमचा सिद्धांत कोणता आहे? जीव ब्रह्म. म्हणून जीव हा ब्रह्मरूप होऊ शकत नाही. पुढे त्याचप्रमाणे अंतःकरण वृत्ती ही अत्यंत समीप असलेल्या अंतःकरणास जाणत नाही, अर्थात अंतःकरणाच्या ठिकाणी असणाऱ्या सुखदुःखासही जाणत नाही. अंतःकरणाशी जाणत नाही. अंतःकरणाच्या ठिकाणी असणाऱ्या सुखाला आणि दुःखाला काय करत नाही, जाणत नाही. दुःख हे धर्म कोणाचे आहे? अंतःकरण आहे. अंतःकरण का म्हणायचं? अंत म्हणजे आत. ज्ञानाचं करण म्हणून त्याला अंतःकरण असतं. त्या अंतःकरणात 4 भाग असतात: मन, बुद्धी, चित्त आणि संकल्प विकल्प करत असेल तर, बरं का, एखादा अभिनिवेश घेत असेल तर अहंकार, बरं का, आणि चिंतन करत असेल तर चित्त, आणि जाणण्याची क्रिया करीत असेल तर ज्ञानेंद्रिय. तेव्हा हे अंतःकरण ज्ञानाचं काय साधन आहे. पण ते अंतःकरण आपल्या ठिकाणी असणाऱ्या सुख आणि दुःखाला काय करू शकत नाही. अंतर झाल्याशिवाय मग त्याचं प्रकाशन कोण करतो? साक्षी. तुमच्या म्हणण्याप्रमाणे एक आहे का अनेक आहे? ब्रह्म किती आहे? म्हणून जीव ब्रह्म ऐक्य संभवू शकत नाही. पुढे वाचा. आता इंद्रिये किंवा अंतःकरण वृत्ती ही अंतःकरणनिष्ठ सुखदुःखात जाणत नाही असे ठरल्यावर सुखदुःख ज्ञानाची व्यवस्था लावण्याकरिता साक्षी सुखदुःख जाणतो असे म्हणणे प्राप्त आहे. मग इंद्रिय सुखदुःखाला जाणत नाही. अंतःकरणाची वृत्ती सुखदुःखाला काय करीत नाही. मग ते जाणतो तरी कोण? मग त्याच्याकरता तो साक्षी जाणतो. काय जाणतो? आणि तर साक्षी जर जाणत असेल तर साक्षी एक आहे का अनेक आहे? म्हणजे ब्रह्माचं ऐक्य सिद्ध होऊ शकत. पुढे. आणि याच अभिप्रायाने सुखदुःखे साक्षीभाष्य आहेत असे वेदांती म्हणतात, आणि ते बरोबरही आहे. पण सुखदुःखे साक्षीभाष्य म्हटली म्हणजे साक्षी अनेक मानणे भाग आहे. आणि तुमच्या मतामध्ये सुखदुःख हे कसे आहे? साक्षीभाष्य का इंद्रिय भाष्य आहे? इंद्रिय ज्ञान करून देतात काय? ते आपल्या विषयाचं ज्ञान करून देतात. आणि सुख आणि दुःख याचं ज्ञान कोण करून देतो? साक्षी. म्हणून त्याला साक्षी भाष्य सांगतात. इंद्रियाच्या द्वारा ज्ञान होते ते इंद्रिय भाष्य. बरं का. अंतःकरण सुखदुःखाचं ज्ञान करून त्याला म्हणायचं साक्षी प्रकाशन करतो म्हणून साक्षी. आता प्रकाशन करणारा साक्षी जो आहे तो साक्षी एक नसून ब्रह्मरूप आहे. तो ज्ञान करण्याचं कार्य त्याच्याकडूनच होत असते. एखादा अंधकार आहे तर घालवायचा असेल तर कोणाच्या द्वारा जातो? अंधकाराचा विरोधी कोण आहे?
आहे का? प्रकाश नसेल तर अंधकार कोणत्याच साधनाने जाऊ शकत. अंधकार घालवण्याचं साधन कोण आहे? मोठं साधन कोणतं आहे? नाही सांगता येत. हा सूर्य आहे की सगळ्या जगातला अंधकार कोण घालवते? तुमच्या घरचा दिवा का? रवी दीप हिरा दाविती लेखणे. प्रकाशाचे 3 पदार्थ सांगितले आहे. रवी म्हणजे सूर्य हा प्रकाश स्वरूप आहे. रवी दीप दिवा, त्याच्या ठिकाणी असलेली अग्नी, त्या अग्नीच्या ठिकाणी प्रकाश आहे, प्रकाशाचे साधन आहे. आणि आता अलीकडे शोधून काढलं बीजे प्रकाशाचं काय साधन आहे. आता वाटते का आपल्याला रात्र आहे म्हणून? विजेचा शोध नव्हता ना इथे, आम्ही पाहिला विजेचा कुठे शोध होता. असे दिवे लावायला लागत त्याच्यावर, एक मोठा कंदी त्याच्यात ज्योत लावायची. पण आता विजेचा आणखी शोध लागल्यामुळे किती सुधारणा झालेली आहे. आता दिवा लावण्याचं काय नाही, बटन दाबले ते काय होते आहे का? आणि त्याच्यात पण आहे ते जसं जितकं कॅन्डल स्वरूप असेल तितका हे होते. कशा करता हे सगळं सांगितलं. पण त्याचं प्रकाशन जसं सूर्याचा प्रकाश करतो त्याप्रमाणे साक्षीचं ज्ञान हे सुखदुःखाचं काय करते? ज्ञान करून देते. प्रत्येक माणसाला सुखाचं ज्ञान आहे. सुखाचे ते जड असते ना त्याला ज्ञान नाही बघा. दगडावर दगड पडला तर खालचा दगड ओरडतो का? काय म्हणलं मूर्खाने दगडावर दगड आणि माणसाच्या अंगठ्यावर पडते की हानू का म्हणलं. माणसाला काय ज्ञान आहे जीव म्हणायचं आणि दगडाला ज्ञान नाही जड म्हणायचं पडे. ते अनेक न मानले तर सुखदुःखाचा संकर नसला तरी सुखदुःख ज्ञानाच्या संकाराचा जोश कायम राहतोच. म्हणून साक्षी अनेक मानले पाहिजे. साक्षी किती मानले पाहिजे? ब्रह्म किती आहे? पुढे म्हणजे साक्षीवर अनेकत्व व ब्रह्मावर एकत्व असे विरुद्ध धर्म असल्यामुळे जीवाचे ब्रह्माशी एकत्व घडत नाही. पूर्व पक्ष ब्रह्मा आहे एक साक्षी आहे. आता अनेक साक्षीचं एका ब्रह्माशी कसं ऐक्य होईल? म्हणून आलं लक्षामध्ये अनेक साक्षीचा ब्रह्माशी ऐक्य होऊ शकत पण जीव आणि ब्रह्माचं काय होत नाही. तुमचा विषय कोणता आहे? पण जीवाचं आणि ब्रह्माचं काय होत नाही, विरुद्ध धर्म आहे. काय पाहिजे पुढे? इतकेच नाही तर वेदांत्यांनी मानलेल्या साक्षीचेही ब्रह्माशी एकत्व घडत नाही. कोणत्याही प्रकाराने जीव ब्रह्मैक्य या विषयाची सिद्धी होत नाही. म्हणून ग्रंथारंभ निष्फळ आहे. पण काही जरी झालं तरी जीवाचं राहतो आणि ब्रह्म हे काय राहत आहे. दोघांचं ऐक्य कधी होऊ शकत. गाढवाला किती घोडा करण्याचा प्रयत्न केला तरी गाढव काय राहणार आहे का? पुस्तक ते एखादा बाई असते ना कुठे जेवायला गेल्यानंतर बाईने भाजी केली होती कारल्याची कशाची. आता जेवणारा शास्त्री मला काय आपला जेवणारा मनुष्य आणि ती गोड लागायला लागली. त्याला वाटलं भाजी कशाची आहे? कारल्याची. लागते कशी? म्हणलं काय बाई तुमच्या हातामध्ये शक्ती आहे. कडू कारलं काय झालं? काय म्हटलं तुमचा हात लागला तर कडू कारलं काय होतं? ते म्हटले महाराज जास्त मला हरभऱ्याच्या झाडावर तर चढवू नका. म्हटलं काय झालं? म्हणायला लागलं म्हणलं ती गोडी जी आहे ती गुळाची आहे. कारले पाव किलो आणि गुळ म्हणला 2 किलो टाकला. गोडी कोणाची आहे? अरे गोडी कोणाची आहे? गुळाची. आणि कारलं कसं आहे? मग किती जरी प्रयत्न केला
तरी जीव ब्रह्मरूप होऊ शकत नाही. कारला कधी गोड होऊ शकत, तसा जीव ब्रह्मरूप होऊ शकत नाही. त्यांचा विषय कोणता आहे? म्हणून विषयाची सिद्धी होत नाही. मग तुमचा ग्रंथ कसा आहे? सिद्धांत मताने विषयाची सिद्धी. पुढे आता कोणाची सिद्धी करायची आहे? संपलं का? विषयाची सिद्धी आहे ना, त्याचा विचार कधी सांगू? मग तिथंच सांगू.